रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अंतरा आणि मल्हार घरी आलेले असतात। मग घरी त्यांच्या स्वागताची खूप जंगी तयारी केलेली असते। अंतरा घरी आल्यावर सगळ्यांच्या पाया पडते, तिच्या आईच्या सुद्धा ती पाया पडते। त्यावेळेस तिची आई बरी आहेस ना असं विचारते। त्यावेळेस आई मल्हार सरांना हात जोडून त्यांना थँक्यू म्हणत असते। तर इकडे सुहासिनी काकू चला आतमध्ये असं म्हणतात। त्यावेळेस आजी म्हणते थांब जरा पोरीची नजर तर काढू देत असं म्हणून आजी अंतराची नजर काढते आणि म्हणते आल्या गेल्याची, मांजरांची, भूताकेताची सगळ्यांची नजर उतरू दे बाई माझ्या पोरीवरची असं म्हणून अंतराची दृष्ट काढतात। तर इकडे सुहासिनी काकू मल्हार आणि अंतराला चला आतमध्ये म्हणून आतमध्ये यायला सांगतात। दोघंसुद्धा आतमध्ये यायला लागतात। तर इकडे सुधाकर आणि चित्रा यांचं एकमेकांशी बोलणं चाललेलं असतं। सुधाकर चित्राला म्हणतो की ही माझी आई स्वतःच्या पोरासाठी कधी दृष्ट काढली नसेल, पण बघ या पोरीसाठी जे नाटकं बघ असं म्हणल्यानंतर लगेच चित्रा सुधाकरला बोलते की खरा डाव तर आत्ता सुरू होणार आहे, काय कौतुक करायचं ते करून घेऊ दे यांना असं बोलतात चित्रा आणि सुधाकर एकमेकांशी। तर इकडे अंतरा आतमध्ये यायला लागते। दारामधले बघितलेले मापटं बघून अंतराला खूप आनंद होत असतो। तर अंतरा आनंदाने तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात। तर इकडे आजी अंतराला औक्षण करण्यासाठी पुढे येते। त्यावेळेस आजी अंतराकडे बघून असं बोलते की पुन्हा एकदा या घरची लक्ष्मी आली तुझ्या रूपात, सून म्हणून या घरच्या सुखासाठी खूप धडपडलीस, आपलं कर्तव्य पार पाडलंस म्हणून आम्ही तुझा नव्याने आज गृहप्रवेश केला आहे आणि लक्ष्मीच्या रूपाने तुझी पावलं या घरात उमटू दे असं आजी अंतराला बोलते। अंतरा तिथे असणारे माप ओलांडते, आतमध्ये येते आणि खाली असणाऱ्या उपरण्यावर तिचे लक्ष्मीचे पावले उमटवत ती आतमध्ये येते। कुंकवाचे पावले उमटवत ती आतमध्ये आल्यानंतर तिचा फरशीवरून पाय घसरतो आणि ती खाली पडायला लागते। तितक्यात लगेच अंतराला मल्हार सावरतो आणि सगळेच अंतराकडे आणि मल्हारकडे बघून गालातली गालात हसत असतात। विशेष म्हणजे आजी आणि सुहासिनी काकूला मात्र खूप आनंद होत असतो। त्यावेळेस लगेच सुहासिनी काकू आणि आजी असं म्हणतात की अरे तिचा पाय मुरगळलाय, तिला उचलून घेऊन ये आतमध्ये असं म्हणून तिला आतमध्ये आणायला सांगतात आणि त्यात सगळेजण आतमध्ये निघून जातात। तर इकडे त्यांचं सगळं हे बघत चित्रा, सुधाकर आणि श्वेता मागे थांबलेले असतात। लगेचच त्यावेळेस असं म्हणतात की चित्रा, सुधाकर आणि श्वेता म्हातारे या लक्ष्मीची पावले या घरात मी उमटू देणार नाही असं सगळं काही चित्रा सुधाकरला बोलते। त्यावेळेस लगेचच श्वेतासुद्धा रागाने बोलते की संपलं नाटक, आत्तापर्यंत जी झाली ती रंगीत तालीम होती, आता खरं नाटक सुरू होणार असं श्वेता बोलून पुढं जाते आणि पुढं गेल्यानंतर तिथे जिथे अंतराने तिचे पाय उमटवले आहेत लक्ष्मीचे उपरण्यावर ते उपरणं उचलते आणि ते उपरणं बाहेर घेऊन येते आणि औक्षणाचं ताट चित्राच्या हातामध्ये देते आणि ते उपरणं आहे त्याला आगती लावते आणि बोलते की तू माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केलीस ना, तुझा असाच संसार मी जाळून टाकणार आहे, तुझ्याही संसाराची मी राखरांगोळी करणार असं श्वेता रागाने बोलत असते। तर इकडे सुहासिनी काकू आणि आजी लगेच मल्हारला म्हणतात की तू आतमध्ये घेऊन ये अंतराला आणि आतमध्ये जाऊन बसतात आणि मल्हार अंतराकडे बघत असतो। अंतराला तो उचलतो, तितक्यात आजी लगेच बाहेर येतात आणि म्हणतात बघत काय बसल्यास, की आतमध्ये घेऊन असं बोलल्यानंतर लगेच मल्हारसुद्धा अंतराला घेऊन आतमध्ये जातो। आतमध्ये गेल्यानंतर सगळेच तिथे असतात। सगळ्यांनासुद्धा हे बघून खूप आनंद होतो, फक्त श्वेता, चित्राकर, सुधाकर यांना सगळं बघून आनंद होत नाही। त्यावेळेस सुहासिनी काकू म्हणतात अरे तिचा पाय मुरगळलाय मल्हार, तिला चालता येणार नाही, तू तिला असंच उचलून वरती घेऊन जा ना। त्यावेळेस मल्हार तिच्याकडे बघतो। त्यावेळेस अंतरासुद्धा मल्हारला असं बोलते की निनी काकू राहू देत, त्यांना नाही जमणार। त्यावेळेस आजी लगेच शब्द उचलून धरतात आणि म्हणतात काय रे मल्हार, तुझी बायको तर म्हणती तुला जमणार नाही म्हणून। त्यावेळेस मल्हारला खूप राग येतो आणि तो डायरेक्ट अंतराला उचलतो आणि डायरेक्ट वरती घेऊन जातो। हे सगळं बघून सगळेजणच हसत असतात, परंतु इकडे श्वेता, चित्रा, सुधाकर यांना अजिबात आनंद होत नाही। त्यांना उलटं हे सगळं बघून जास्त जलन झालेलं असतं। त्यावेळेस लगेच सुधाकर चित्राला म्हणतो की आमच्या नशिबात कधी असा योग यायचा, लोकांची लव्ह स्टोरी बघून आम्ही नुसत्या टाळ्या वाजवायच्या का। त्यावेळेस लगेच चित्रा त्याच्यावर चिडते आणि म्हणते की गप बस, आधीच माझं आहे ना टाळकं सटकले, नाही तर जास्त बोलू नकोस असं बोलल्यानंतर सुधाकर इकडे शांत बसतो। श्वेताचा सुद्धा खूप जळफळाट झालेला असतो आणि मामी हे सगळं बघत असते। सगळ्यांना चहा पिण्यासाठी आलेला असतो। मामी तो चहाचा कप घेते, श्वेताकडे जाते आणि तिला चहा देते आणि मामी मनातली मनात असं बोलते की लहानपणापासून मी तुला ओळखते, मला तुझ्या चेहऱ्यावरूनच तुझ्या मनात काय चाललं हे सगळं समजतं। अंतराची आई सुहासिनी काकू सगळे चहा घेत असतात। त्यावेळेस अंतराच्या आईला सुहासिनी काकू बोलतात की मंजिरीताई, बघितलं ना, मी म्हणलं होतं ना तुम्हाला सगळं ठीक होईल म्हणून, झालं का नाही ठीक। त्यावेळेस लगेच मंजिरीताई बोलतात की देवीचीच कृपा झाली,
त्यावेळेस लगेच सुहासिनी काकूसुद्धा म्हणतात की हो, अंबाबाईचीच कृपा झाली बघा, आणि खरोखरच दुसऱ्यांदाच अंतरामुळे माझ्या मल्हारचा जीव वाचला आहे. त्याच्यावर झालेला वार तिने स्वतःच्या जीवावर उधार घेऊन स्वतःवर तिने तो वार झेलला. तिचा हात बघा किती जखमी झाला आहे त्याच्यामुळे. असं कोण कोणासाठी करतं का? पुन्हा एकदा अंतराने सिद्ध केलं की त्या घरची खूप मोठी सून आहे, आणि खरोखरच अंतरा भाग्यवान नाही तर अंतरासारखी सून आम्हाला मिळाली, आम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहोत असं म्हणून अंतराचं सुहासिनी काकू फार कौतुक करत असतात. हे चाललेलं कौतुक बघून इकडे श्वेताला मात्र फार राग येत असतो. तिचा चेहरा लाल लाल झालेला असतो, कारण तिला सगळं हे बघवत नसतं. तर इकडे मल्हारने अंतराला उचलून आणलेले असते आणि अंतराला मल्हार बेडरूमपर्यंत घेऊन येतो. बेडरूममध्ये आल्यानंतर तिला तो बेडवर झोपवतो आणि बोलतो की इतके दिवस मी बोललो नाही, इतका आगाऊपणा कोणी करायला सांगितलं होतं तुला? त्यावेळेस अंतरा म्हणते मी काय केले हे सगळा प्लॅन तर तो दिवेकर साहेबांचा होता. त्यावेळेस मल्हार म्हणतो त्याबद्दल बोलत नाही मी तुला. तिचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो की इतकी सुपरवुमन बनायची काय गरज होती तुला? तू काय स्वतःला सुपरवुमन समजतेस का? तुला काय झालं असतं तर? त्यावेळेस अंतरा म्हणते झालं असतं तर झालं असतं. त्यावेळेस मल्हार म्हणतो व्हॉट नॉनसेन्स, तू अशी मूर्खासारखी बडबड करू नकोस. त्यावेळेस अंतरा म्हणते की सर, भोईटेने तुमच्यावर हल्ला केला होता, मी जर वेळेवर आले नसते ना तर काहीही झालं असतं. त्यावेळेस मल्हार म्हणतो पण इतकी रिस्क घ्यायला तुला कोणी सांगितली होती? त्यावेळेस अंतरा मल्हारला म्हणते तुम्ही सुद्धा रिस्क घेतलीच होती ना मला वाचवण्यासाठी, मग काय झालं मी रिस्क घेतली म्हणून? त्यावेळेस मल्हार अंतराला म्हणतो की तू माझेच प्रश्न मला काय विचारतेस ग? त्यावेळेस अंतरा काहीच बोलत नाही, हसते. त्यावेळेस मल्हार म्हणतो की मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी कॉल करून येतोच, मग आपण डॉक्टरांशी बोलू आणि तुझा पायाचं सुद्धा डॉक्टरांना दाखवून घेऊयात असं बोलून मल्हार तिथून निघून जातो. तर इकडे सुधाकर हा त्याच्या बेडरूममध्ये असतो. कपाटामधील असणारी चित्राचे दागिने तो सगळे दागिने खाली घेत असतो आणि बेडवर ठेवत असतो आणि एका पिशवीमध्ये तो दागिने तो भरतो. तर लगेच तिथे चित्रा येते आणि चित्रा त्याला बघून म्हणते की इतक्या दिवस एवढं जपून लपून ठेवलेलं सगळं काही तू त्या भोईटेच्या बोडक्यावर टाकायला नाही लागलंस. त्यावेळेस सुधाकर म्हणतो अगं माझ्याकडे दुसरं काही नाहीच आहे ना आता द्यायला. त्यावेळेस लगेच चित्रा म्हणते अरे एवढी तुझे शेअर पॉलिसी सगळ्या कुठे गेल्या रे, त्या काढ ना बाहेर. त्यावेळेस लगेच सुधाकर म्हणतो अगं विश्वास ठेव माझ्यावर, ते जर काय असतं तर मी तुझं हे स्त्रीधन नेलं असतं का? त्यावेळेस लगेच चित्रा म्हणते अरे तुझ्यावर विश्वास ठेवायला मी काय वेडी नाही रे, तुझ्यावर मी विश्वास ठेवला म्हणून मी आता डबक्यात न पडता खूप मोठ्या खड्ड्यात पडली बाबा असं त्याला म्हणते. त्यावेळेस लगेचच सुधाकर म्हणतो की आपल्याला कायमचं सुटायचं नाही या प्रकरणातून, तर आपल्याला त्याला दागिने हे दिलेच पाहिजे, पैसे आणि दागिने दिले तरच तो आपल्याला याच्यातून सगळे प्रकरणातून सोडवेल. त्यावेळी चित्रा म्हणते हो का, सगळं द्यायचं आहे ना, मग ही तुझ्या गळ्यातली चैन काय करते रे, ती पण दे ना असं म्हणून ती त्याच्या गळ्यातली चैनसुद्धा काढून घेते आणि तो द्यायला जातो. सुधाकर गेल्यानंतर लगेच इकडे चित्रा मनातली मनात बोलत असते की अंतरा आमचं हे सगळं तुझ्यामुळे गेलं आहे, पण मी बघ आता तुझी काय अवस्था करते असं ती रागाने बोलते आणि म्हणते जे वेट अँड वॉच असं बोलून ती मनातली मनात बडबड करते. तर इकडे अंतरा ही बेडरूममध्ये बसलेली असते. मल्हार गेल्यानंतर अंतरा बेडवरून उठते आणि सगळीकडे बघत असते. तिला ते बेडरूम बघून सगळ्या वस्तू बघून खूप आनंद होत असतो, कारण तिला घरी आल्याचा मोठा आनंद असतो. त्यावेळेस अंतरा बोलते की लय मिस केलं मी तुम्हा सगळ्यांना, एकदा तर वाटलं होतं की मी परत कधी घरी येऊ शकणार नाही, खूप तुटले होते मी आतून, पण आता एकदम भारी वाटतंय मला आणि सगळं कोणामुळे घडलं मला माहिती आहे असं बोलून मल्हार सरांच्या फोटोकडे बघते आणि म्हणते हे सगळं काही कुचक्या कांद्यामुळेच घडले. तेव्हा तिला ते क्षण आठवतात. मल्हार सर तिला बोललेले असतात की बाजू जेव्हा सत्याची असते ना अंतरा, तेव्हा शंकेला जागा नसते, तुला निर्दोष सोडवणं आता माझी जबाबदारी. त्यानंतर तिला तोही क्षण आठवतो की तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं, तोही क्षण तिला आठवतो आणि खूप आनंद होतो. त्यानंतर तिला असंही आठवतं की आता मीच रिक्षा चालवणार आणि तुझ्या हमसफरला घेऊन मी अख्खं कोल्हापूर फिरलो आहे. हे सगळं आठवून तिला फार आनंद होत असतो आणि तिला वाटतं की आता मल्हार सर खूप बदललेले आहेत. त्यावेळेस ती फोटोकडे बघते आणि म्हणते की आता कुचका कांदा चिडका बिबवा असं काही मल्हार सरांना बोलायचं नाही, आता यांच्यासाठी काहीतरी नवीन छान नाव आपल्याला शोधावं लागेल आणि ती मनातली मनात नाव शोधण्याचा विचार करत असते. असेच आता मल्हार आणि अंतराचे गोड क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असेच मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.